जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा कुरकुरीत आणि प्रत्येकाला आवडणाऱ्या रेसिपी सोबत आली आहे. तर बाहेर कुठे फिरायला जायचं असलं की पहिले आपण बॅगेत पदार्थ टाकतो ते म्हणजे मसाला शेंगदाणे, आणि हा पदार्थ प्रत्येकाला खूप जास्त आवडतो. पण घरी बनवायचं म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की खूप कठीण आहे किंवा खूप जास्त ऑइली होईल. पण हा पदार्थ बनवायला अगदी सोपा, कमी वेळात आणि घरी असलेल्या साहित्यात होतो. आणि हे बनवताना ना मस्त तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे, ज्यामुळे शेंगदाणे ना तुम्ही 15 ते 20 दिवस स्टोर करून ठेवू शकता. त्यातल्या त्यात ऑइली होत नाही आणि कुरकुरीत तर प्रचंड होतात. आणि चवीचा तर विषयच नाही, राव भन्नाटच लागते चव. तर चला मस्त मसाले शेंगदाणे बनवायला घेऊया. तर मंडळी, हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणे करण्यासाठी हे बघा, मी इथे मोठी 2 वाटी इतके शेंगदाणे घेतलेत. जर वजनाने बघायचं झालं ना तर पाव किलो इतके आहेत, म्हणजे थोडे कमी जास्त असू शकतात. मी ह्या वाटीने घेतले 2 वाटी इतके शेंगदाणे. आणि शेंगदाणे घेताना ना थोडेसे बघून घ्यायचे, म्हणजे कुठे खवट असतील, खराब असतील ते आधीच काढून टाकायचे, नाही तर तळल्यावर ना खूप घाण लागतात ते. त्याचसोबत इथे 1 मोठी वाटी मी बेसन घेतलंय, चण्याचं पीठ. त्याचसोबत 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा मिरची पावडर, धनेपूड, जिरपूड घेतलेली आहे मी इथे 1 चमचा, आणि अगदी थोडीशी हळद. तर आता कसे बनवायचे ते तुम्हाला सांगते. तर आपण हा मोठा बाउल घेऊया थोडासा. त्यामध्ये सगळे शेंगदाणे आपल्याला ऍड करायचे. त्याचसोबत ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करूया. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं, मिरची पावडर, जिरपूड, हळद. त्याचसोबत इथे ना जसं तुम्हाला बेसन लागेल ना तसं तसं ऍड करायचंय. हे थोडंसं हाताने असं मिक्स करायचं. त्याचसोबत इथे मी 1 वाटी एकदाच बेसन नाही टाकत आहे, थोडं थोडं जसं लागेल ना तसं ऍड करतेय. आणि तांदळाचं पीठ टाकायला अजिबात विसरू नका. ह्याने मस्त असे आपले शेंगदाणे कुरकुरीत होतात एकदम. आता हे सगळं आपण असं हाताने पहिले तर मिक्स करूया. आणि पाणी एकदाच ओतायचं नाही, जास्त पाणी झालं ना तर शेंगदाणे वेगळे, एकदमच कोटिंग पातळ झाली ना तर तुमचे शेंगदाणे वेगळे आणि बेसन वेगळं होऊन जातं. त्यामुळे थोडं थोडं पाण्याचा असा शिंतोडा मारत मारत ना आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. मस्त शेंगदाण्याला ना अशी प्रॉपर कोटिंग झाली पाहिजे. अशी छान जाडसर कोटिंग बसली ना की मस्त शेंगदाणे तळले सुद्धा जातात आणि त्याची कोटिंग सुद्धा निघत नाही. नाही हे जास्त पातळ झालं की मग नाही बरोबर होत ते. हे बघा, थोडं थोडं पाणी ओतून ना सगळं असं व्यवस्थित मळून घ्यायचंय. जर तुम्हाला वाटलं ना बेसन कमी पडतंय किंवा जास्त कमी पडतंय तर तुम्ही अजून टाकू शकता. म्हणून मी एकदाच बेसन ऍड नाही केलं, थोडं थोडं जसं लागेल तसं मी ऍड करणार आहे. व्यवस्थित असं सगळं हाताने चुरून घ्यायचं. बेसनच्या गाठी अजिबात ठेवायच्या नाही. तर मंडळी, हे बघा, छानच आपल्या शेंगदाण्याला बेसन आणि तांदळाच्या पिठाची सगळ्या मसाल्यांची कोटिंग झालेली आहे. बघू शकता तुम्ही प्रॉपर असं. आता हे आपण बेसन टाकल्यामुळे ना शेंगदाणे एकमेकांना चिटकतात, पण तेलात सोडताना असे एक एक सोडले ना आपोआप ते मस्त सुटले जातात. तर आता एक बाजूला तेल तापत ठेवूया आणि हे आपण जे शेंगदाण्याला कोट केलं ना ते 5 मिनिटं फक्त बाजूला ठेवून देऊया. तर मंडळी, आता इथे खूप खास आणि महत्वाची टीप ती म्हणजे आपण जेव्हा हे शेंगदाणे तळतो ना तेव्हा आपलं तेल एकदम कडक कडकडीत तापवायचं नाही किंवा एकदम पण असं थोडंसं तापवायचं नाही. थोडंसं मीडियम असं तापवायचं. आपण ह्याच्यात 1 शेंगदाणा मी तुम्हाला टाकून दाखवते. हे बघा, बुडबुडे यायला लागलेत. अगदी मीडियम ह्याच्यावर आपल्याला हे तेल तापवायचंय. आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच तळायचे, म्हणजे लो फ्लेमवर पण नाही तळायचे. मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता हे सगळे शेंगदाणे ना हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे बेसन जे आहे ना ते हाताला चिटकत नाही. आणि सगळे शेंगदाणे एक एक करून टाकायचेत आपल्याला. आणि हाय फ्लेम अजिबात करायची नाही, तर बाहेरची आपली जी बेसनची कोटिंग आहे ती पूर्ण अशी करपली जाते आणि आतून शेंगदाणे एकदम सॉगी नरम राहतात. आणि जर बारीक गॅसवर तळले तर शेंगदाणे कुरकुरीत तर व्हायचं बाजूलाच राहिलं, पण तेल खूप पितात, एकदम ऑइली, आणि ते 1-2 दिवसातच असं खराब वास यायला लागतो. त्यामुळे आधी हे बघा, मी टाकताना थोडासा फ्लेम हाय केली आहे. आता टाकून झाले आपले की गॅस असा मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरच व्यवस्थित आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. असे एकदाच 2-3 जरी पडले ना तरी काहीच हरकत नाही, होतात ते नंतर तळत आले की सुटसुटीत.
हे बघा, बघू शकता शेंगदाण्याला कोटिंग तर बघा राव, अजिबात तुम्हाला आतमध्ये शेंगदाणा आहे असं दिसत सुद्धा नाहीये. हे बघा, प्रॉपर अशी बेसनची कोटिंग झाली आहे आणि जो सुगंध सुटलाय ना राव तेलात टाकल्यानंतर, हे बघा आपण आता 2-2, 3-3 जरी एकत्र गट्टे टाकले ना तरी असे तोडून घ्यायचे, आरामात तुटतात आणि छान असे मीडियम फ्लेमवर असे मिक्स करत करत तळून घ्यायचे. हाय फ्लेम करू नका, कारण बाहेरची कोटिंग करपली जाते आणि आतले शेंगदाणे नरम राहतात. आणि बारीक गॅसवर सुद्धा नका तळू, कारण तेल खूप पितात. त्यापेक्षा असं मीडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळले ना की छान होतात ते शेंगदाणे, एकदम कुरकुरीत असे. त्यांना तळून घेऊया आता आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी हे बघा, आपली पहिली बॅच तर तयार आहे. बघू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर बघाल ना तर तेल अजिबात सोक केलेलं नाही आपल्या शेंगदाण्यांनी. आणि कुरकुरीत किती झाले ते मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, आहा, हे बघा. आणि हे पाव किलो शेंगदाणे ना एका दिवसात संपतील, इतके चविष्ट लागतात. तुम्हाला जर तेल जास्त वाटत असेल ना, तुम्ही टिश्यू पेपरवर किंवा आपल्या नॉर्मल न्यूजपेपरवर हे टाकून ठेवू शकता, जेणेकरून जे काही एक्सेस ऑइल आहे ना ते निघून जाईल. पण असं निथून काढल्यावर ना नाही इतकं जास्त काही तेल राहत. हे बघा, अजून एकदा आवाज दाखवते हा. आहा, आता बाकीचे सुद्धा आपण असेच तळून घेऊया. मात्र हे शेंगदाणे सोडताना हातांना तेल लावायला विसरू नका, जेणेकरून काय होतं, हे बेसन चिटकत नाही तुमच्या हाताला. गॅस आता इथे बारीकच आहे, कारण तेल तापलंय आपलं ऑलरेडी. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान असे आपले मसाला शेंगदाणे तयार आहे. आणि बघू शकता कसले कुरकुरीत झालेत, कलर इतका सुरेख आलाय. तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता. भरणीत भरून तुम्ही ना हे 15 ते 20 दिवस स्टोर करू शकता. पण जर तुम्ही तळताना तेल ठेवलं असेल ना तर 4-5 दिवसात त्याचा कोमट वास येतो. तर तुम्ही असे सुद्धा शेंगदाणे खाऊ शकता. पण थोडंसं बाहेर जसे मिळतात ना सेम तसं बनवण्यासाठी मी इथे ना 1 चमचा चाट मसाला ॲड करतेय. त्याचसोबत थोडंसं अगदी मीठ, आपण कोटिंगमध्ये मीठ टाकलंय त्यामुळे थोडंसं अगदी टाकायचं. त्याचसोबत मिरची पावडर थोडीशी. तुम्हाला ह्याच्यामधलं काही स्किप करायचं असेल करू शकता, काहीच हरकत नाही. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला आवाज दाखवते मी एकदा. हे बघा, असले कुरकुरीत झालेत राव. हे एवढे शेंगदाणे ना आमच्या घरात ना 2-3 दिवस पण जाणार नाही, लगेच संपतील. इव्हन मला, रियानला आणि आमच्या ओनला सुद्धा हे शेंगदाणे ना प्रचंड आवडतात. आणि त्यातल्या त्यात घरच्या तेलात केलेत म्हटल्यावर तर आवर्जून खाणार. खोकल्याचा वगैरे काहीच त्रास नाही. हे बघा, मस्त असे शेंगदाणे तयार आहेत. तुम्ही ना हे जारमध्ये भरून सुद्धा स्टोर करून ठेवू शकता. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.